रक्तरंजित घोडेगाव गोळीबार प्रकरणातील मयत नितीन शिरसाट यांच्या अंत्यविधीसाठी जमला लाखोंचा जनसमुदाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आणि अब्रूचे लक्तरे वेशीला टांगणारी घटना घडली। जुन्या वादातून घोडेगाव येथे गँगवार होऊन गावठी कट्ट्यातून बेछूट गोळीबार झाला आणि त्यामध्ये नितीन शिरसाट हे ठार झाले। हल्लेखोरातील सूरज फुलमाळी हा देखील गंभीर जखमी झाला आहे। या प्राणघातक हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत मयत नितीन शिरसाट यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील साई दीपा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी नेवासा तालुक्यातील वांजोळी या ठिकाणी मयत नितीन शिरसाट यांचे पार्थिव आणले असता त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांनी प्रचंड हंबरडा फोडला। अनेकांना अश्रू अनावर झाले, कारण एक सच्चा भीमसैनिक म्हणून ते सर्व परिचित होते। तसेच नितीन शिरसाट हे शिंदे सेनेच्या माथाडी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष देखील होते। त्यांच्या अंत्यविधीसाठी जिल्हाभरातून आणि बाहेरून देखील त्यांचा चाहता वर्ग समर्थक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 ते 8:45च्या सुमारास त्यांच्या वांजोळी या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। लाखोंचा जनसमुदाय पाहायला मिळाला। त्यांच्या अशा या जाण्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली। परंतु हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर झालेला नसून हा हल्ला थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था यावर झालेला हल्ला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नजीकच्या काळात दररोज कुठे ना कुठे असे प्रकार घडत आहेत। गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही। पोलीस प्रशासनाचा त्यांच्यावर कुठलाही वचक राहिलेला नाही असं दिसून येत आहे। मयत नितीन शिरसाट यांच्या घटनेमध्ये थेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचारादरम्यान 2 टोळ्या एकमेकांविरोधात भिडत असतील तर कायद्याचे राज्य यालाच म्हणायचे की अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला म्हणायचे, असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। नेवासा तालुका घोडेगाव सोनई परिसरात अनेक टोळ्या सक्रिय आहेत। गावठी कट्टे घेऊन राजरोसपणे फिरणे, हल्ले करणे या अशा घटनांमध्ये वाढ तर आहे। यांना नेमकी आश्रय कोणाचा हा गंभीर प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। मयत नितीन शिरसाट यांच्यावर हल्ला करणारे काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे आणि या घटनेमुळे घोडेगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे। आता या वाढत्या गुन्हेगारीला लगाम लागणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सनी जगतापसह रोहित गवळी। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव, नंबर